प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लाडके नातू, रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू मिल प्रणेते, संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा आंबेडकरी समाजातच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आनंदराज आंबेडकरांकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणून मोठ्या आशेनं पाहिलं जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील आरपार इमानदार नेता, महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वाभिमानी नेता, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला विचार न करता, स्वतःच्या परिवाराचा किंवा स्वतःचा विचार न करता आपल्या कार्यकर्त्यांच्या हिताला प्राधान्य देणारा एकमेव नेता म्हणून आज आनंदराज आंबेडकर साहेबांची ख्याती निर्माण झालेली आहे, ओळख निर्माण झालेली आहे। त्या आनंदराज साहेबांचा शब्द आज आंबेडकरी जनता प्रमाण मानते, अंतिम मानते। आनंदराज आंबेडकर साहेब बोले आणि आंबेडकरी मुवमेंट डोले, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। बांधवांनो, याचं एक जिवंत उदाहरण मी आपल्याला देतो। कालच्या मोर्चाबद्दल 14 ऑक्टोबर 2025 रोजी मोठा गाजावाजा करत मीडिया मधून म्हणा किंवा इतर माध्यमातून म्हणा, मोठा गाजावाजा करत एका मोर्चाचे आयोजन केले होते। अर्थात हा मोर्चा अतिशय योग्य अशा कारणासाठी होता। महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या मगर मिठीतून सोडविण्यासाठी तो मोर्चा होता। अर्थात त्या मोर्चाला विरोध असण्याचं काही एक कारण नाही। मोर्चाचं कारण योग्य होतं, परंतु हेतू शुद्ध होता का, हा भाग वेगळा। परंतु गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू असताना ज्यांनी हा 14 ऑक्टोबरचा मोर्चा आयोजित केला, ते नेते मंडळी इतके दिवस कुठं होते, असा सवाल आंबेडकरी जनतेमधून येऊ लागला। ह्या मोर्चाला लोक येणार नाहीत, कदाचित हा अंदाज राजकीय हवामान तज्ञ असणाऱ्या भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आला असावा आणि म्हणून त्यांनी मोर्चाच्या एक दिवस आधी रिपब्लिकन ऐक्याच्या संदर्भात एक भावनिक आवाहन केलं। मीडियानं बातम्या रंगवल्या, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तुमची प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया, जिकडं तिकडं त्या पद्धतीची बातम्या रंगवण्यात आल्या। त्यावेळेला काही पत्रकारांनी आनंदराज आंबेडकर साहेबांची प्रतिक्रिया घेतली। त्यावेळेला अतिशय सोप्या भाषेमध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ समाज माध्यमावर, सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला। आनंदराज आंबेडकरांचा प्रभाव आंबेडकरी जनतेवर किती आहे हे दिसून आलं। त्या व्हिडिओ मधून आनंदराज आंबेडकर साहेबांनी रामदासजी आठवलेंच्या बद्दल जे वाक्य वापरले, त्यावर आंबेडकरी समूहामध्ये
रामदास आठवलेंच्या विरोधात एक वातावरण तयार झालं, किंबहुना ज्यांनी हा मोर्चा आयोजित केला त्या गटातटाच्या नेत्यांच्या विरोधात एक वातावरण तयार झालं. 5 ऑक्टोबर 2022 रोजी ज्या रामदास आठवलेंनी बाबासाहेबांच्या धर्मांतरावरती शंका उपस्थित केली आणि ती उपस्थित करत असताना बाबासाहेबांनी बळजबरीनं बौद्ध धम्म स्वीकारल्याची धादांत खोटी माहिती दिली, तो संदर्भ आनंदराज आंबेडकरांनी त्या व्हिडिओमध्ये जोडला. आनंदराज साहेब म्हणाले की 5 ऑक्टोबर 2022 रोजी रामदास आठवले यांनी बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या संदर्भात जी खोटी दिशाभूल करणारी माहिती दिली त्यावरून बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी घोर अपमान केलेला आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा, धम्मचक्र परिवर्तन क्रांतीचा त्यांनी घोर अपमान केलेला आहे आणि अशा व्यक्तीला महाबोधी महाविहाराच्या संदर्भात किंवा बौद्ध समाजाचा नेता बनण्याचा नैतिक अधिकार नाही, तसा मोर्चा काढण्याचाही त्यांना नैतिक अधिकार नाही. जो माणूस स्वतःच्या जातीच्या दाखल्यावर, शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार अशी आपली जात लावतो, आनंदराज साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की तो त्याचा पुरावा माझ्याकडे आहे, त्यांच्या शाळेचा तो दाखला माझ्याकडे आहे आणि त्या शाळेच्या दाखल्यावर त्यांनी स्पष्टपणे हिंदू महार ही जात लावलेली आहे आणि निवडणूक लढवताना देखील ते त्याच जातीचा उल्लेख करतात, असं स्पष्ट प्रतिपादन आनंदराजी आंबेडकर यांनी त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये केलं आणि तो व्हिडिओ वाऱ्याच्या वेगानं समाज माध्यमावरती फिरला, जनतेपर्यंत गेला आणि व्हायचा तोच परिणाम झाला. जनतेनं मोर्चाकडे पाठ फिरवली. मोर्चाला प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी 2 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या विचार मंचावर स्वयंघोषित नेत्यांची इतकी भाऊ गर्दी होती की दुपारी 2 ते 7 वाजेपर्यंत त्यांची ती रटाळ भाषणं ऐकून जी काही लोक मोर्चाला आलेली होती ती कंटाळली. हे वास्तव आहे. आणि या मोर्चाच्या निमित्तानं एक मात्र फलित हाती लागलं, ते म्हणजे आनंदराज आंबेडकरांच्या माग समाज एकवटतोय, समाज आनंदराज आंबेडकरांच्या मागे गेलाय. हे ह्या मोर्चाचं फलनिष्पत्ती आहे असं आपण मानूया. मोर्चामुळे काय साध्य झालं काय साध्य झालं नाही हा भाग वेगळा, परंतु ह्या मोर्चाच्या भले फ्लॉप गेल्यामुळे म्हणा किंवा असफलतेनं म्हणा, आनंदराज आंबेडकर यांचं निर्विवाद नेतृत्व सिद्ध झालं. हेच या मोर्चाचं फळ आहे असं आपण मानूया. पुढील माहिती करता आपण भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीला सबस्क्राईब करा. आम्हाला नफरतखोर शक्तींच्या विरुद्ध लढायला बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.